गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये समोरचा जो पार्ट पाहणार आहोत तो आहे गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन्स. गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन कोणता पार्ट आहे तो? गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन्स. ओके, तर हा गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन लिहित असताना आपल्याला कोणत्या कोणत्या पॉईंटची महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे ॲनोड्स रिटन इन लेफ्ट हँड साइड्स. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन लिहित असताना त्यांचं नोटेशन किंवा त्यांचं सिम्बॉलायझेशन करत असताना हा ॲनोड जो असतो, ॲनोड रिटर्न इन लेफ्ट हँड साइड्स, म्हणजे ॲनोडला काय करायचं, डाव्या साईडला लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर कॅथोड्स रिटर्न इन राईट हँड साइड्स. म्हणजे कॅथोडला कुठं लिहितात मग? उजव्या बाजूला. आणि ॲनोडला कुठं लिहितात? डाव्या बाजूला. ओके. मग त्यानंतर तिसरा रूल, हे गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन. गॅल्व्हॅनिक सेल नोटेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲनोड कोणता चार्ज असतो? ॲनोडवर चार्ज असतो निगेटिव्ह. ओके. आणि कॅथोडवर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. ओके. मग ॲनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता समोरची स्टेप कोणती आहे? सिंगल व्हर्टिकल लाइन. सिंगल व्हर्टिकल लाइन रिप्रेझेंट. तर सिंगल व्हर्टिकल लाइन जी आहे ती काय रिप्रेझेंट करते? रिप्रेझेंट बाउंड्रीज किंवा बाउंड्री बिटवीन टू फेज. म्हणजे सिंगल व्हर्टिकल लाईन आपण जेव्हा काढू, आता त्यांचं एक्झाम्पल घेऊ, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सिंगल व्हर्टिकल लाईन ही जी आहे ती काय एक्सप्लेन करते की ती बाउंड्रीज आहे. कशामधली? दोन फेजमधली. दोन फेज म्हणजे फेज किती येतात? सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅसेस आहे. या तीन फेज आहेत. मग या तीनपैकी दोन फेज प्रेझेंट असतील. त्या दोन फेजमध्ये जर व्हर्टिकल लाईन आपण इथं ड्रॉ केली असेल तर समजून घ्यायचं की ही व्हर्टिकल लाईन ही दोन फेजला डिव्हाइड करते. ओके. त्यानंतर डबल व्हर्टिकल लाइन. डबल व्हर्टिकल लाइन रिप्रेझेंट्स सॉल्ट ब्रिज बिटवीन टू हाफ सेल्स. ओके. डबल व्हर्टिकल लाईन जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस ती डबल व्हर्टिकल लाईन म्हणजेच काय? सॉल्ट ब्रिजचं फंक्शन आहे किंवा सॉल्ट ब्रिज आहे. ओके. त्यानंतर आता हे लिहित असताना इट रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. महत्त्वाचे हे पॉईंट आहेत. याच्या व्यतिरिक्त एखादा दोन पॉईंट असू शकतो आहे, परंतु त्यांचं महत्त्व एवढं नाही जे हे पॉईंट सेल रिप्रेझेंट नोटेशन करण्यासाठी, नोटेशन नोट करण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. तर मग याला कसं रिप्रेझेंट करतो आपण आता? रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. मग त्यामध्ये उदाहरण पहा, Mg टू पॉझिटिव्ह डबल व्हर्टिकल. मग हा इथं 1 मोलार दिला आहे. 1 मोलार म्हणजेच काय? सोल्युशन फॉर्मेशनमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आता याचा इलेक्ट्रोड जो आहे तो कोणता आहे? Mg. इथं आहे सॉलिड्स. आता लक्षात घ्या, हे जे आपण मांडलेलं आहे आपण याला थोडंसं असं पण लिहिता येईल. मला सांगा, Mg जे आहे ते सोल्युशन आहे. कशामुळं? 1 मोलारचा आहे तो कॉन्सन्ट्रेटेड.
1 मोलार कॉन्सन्ट्रेशनचं Mg2 पॉझिटिव्ह सोल्युशन आहे. Mg हा आहे तो रॉड आहे, इलेक्ट्रोड आहे. कशावरून? इथं यस म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारचा पार्ट आहे. मग Mg आणि Mg2 पॉझिटिव्ह. पहिला पॉईंट काय? ॲनोड रिटर्न इन लेफ्ट हँड साईड्स. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह पार्टवाले जे आहेत आपण इथं काय करतो, ॲनोड जे आहेत ॲनोडचं लेफ्ट हँड साईडला, म्हणजे इथं लेफ्ट हँड साईड आहे, म्हणजे ही जी साईड आहे ती लेफ्ट हँड साईड्स, हे ॲनोडचं रिप्रेझेंटेशन. दुसरा काय आहे? कॅथोड रिप्रेझेंट इन राईट हँड साईड. तर लिहिणार आहोत आपण सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बाउंड्री बिटवीन टू फेज. ही जी सिंगल व्हर्टिकल लाईन आहे ती बाउंड्री बिटवीन टू फेज. टू फेज म्हणजे इथं सॉलिड आहे, इथं लिक्विड असायला पाहिजेत, परंतु लिक्विड न लिहिता काय केले, 1 मोलार कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन केले, म्हणजेच लिक्विड आहे तो. फक्त त्याची मोलॅरिटी इथं सांगितली. मोलॅरिटी कधी असते? जर सोल्युशन फॉर्मॅटमध्ये असेल तरच. म्हणजे आपण समजून घेण्यासाठी इथं लिक्विड आहे असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. ठीक आहे, आणि इथं सॉलिड आहे, 2 फेजमध्ये व्हर्टिकल लाईन आहे. मग डबल व्हर्टिकल लाईन म्हणजेच काय की इकडे एक सोल्युशन आहे, इकडे आपल्याला एक सोल्युशन घ्यायचं आहे, ते घेऊ आपण Ag पॉझिटिव्ह. हा सुद्धा किती आहे? 1 मोलारचा आहे. याच्यामध्ये काय आहे आता? Ag. आता इथं लक्ष द्या, हा सुद्धा सॉलिड आहे. मला सांगा लेफ्ट हँड साईडला काय आहे? ॲनोड. कशाच्या? या सॉलिड ब्रिजच्या. राईट हँड साईडला काय आहे? कॅथोड. कशाच्या? या हे जे आहे सेल नोटेशन आहे. सेल नोटेशनमध्ये काय आहे? सिंगल व्हर्टिकल लाईन. इथं सुद्धा सिंगल व्हर्टिकल लाईन. ही सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे सर्वात अगोदर महत्त्वाचा पॉईंट हा पाहू. ॲनोड रिटर्न इन लेफ्ट हँड साईड्स, म्हणजे 2 लाईनच्या डाव्या साईडला त्याला काय म्हणायचं? ॲनोड्स. 2 साईडच्या उजव्या साईडला काय म्हणायचं? कॅथोड्स. पहिला पॉईंट क्लिअर झाला. दुसरा पॉईंट क्लिअर झाला. सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बाउंड्रीज बिटवीन टू फेज, म्हणजे ही जी सिंगल व्हर्टिकल लाईन आहे बाउंड्रीज रिप्रेझेंट करणार. मग बाउंड्री रिप्रेझेंटेड करणार म्हणजेच काय? इथं सॉलिड आहे, हा लिक्विड आहे. इथं सुद्धा हा सॉलिड आहे, हा लिक्विड आहे. त्यानंतर डबल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट सॉल्ट ब्रिज, म्हणजे हे जे आहे ते सॉल्ट ब्रिज आहे अशा प्रकारे. आणि हे लिहित असताना आपण काय केलं, अशा प्रकारचे ॲनोड आणि कॅथोड्स या प्रकारची माहिती इथे लिहिली. आणि हे जे आहे रिप्रेझेंटेशन करण्याचा पार्ट जो आहे त्याला सेल नोटेशन म्हणायचं. ओके, आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण सेल रिॲक्शन्स, गॅल्व्हॅनिक सेल रिॲक्शन हा पाहणार आहोत. ओके, आता याच्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल रिॲक्शन रिप्रेझेंटेशन, सेल नोटेशन झालं. आता सेल रिॲक्शन रिप्रेझेंटेशन कसं असेल? मग आताच आपण पाहिलं सेल नोटेशन कशा प्रकारे. सेल नोटेशनपासून आपल्याला सेल रिॲक्शन तयार करायचे आहे. जसं की पहा, हा होता Mg2 पॉझिटिव्ह, इथं आताच लिहिला होता आपण Mg. ठीक आहे, मग हे लिहित असताना हा कोण्या स्टेटमध्ये होता? सॉलिड्स. ठीक आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे, हा सॉलिड स्टेटमध्ये होता. पहा Mg हा सॉलिड स्टेटमध्ये, सिंगल व्हर्टिकल लाईन्स Mg2 पॉझिटिव्ह, हा 1 मोलार. डबल व्हर्टिकल लाईन्स हा काय आहे? Ag पॉझिटिव्ह 1 मोलार. आणि सिंगल व्हर्टिकल लाईन्स Ag सॉलिड्स. मग हे जे तुम्ही लिहिलं हे ठीक आहे. आता हे पुन्हा सेल नोटेशन लिहिलं कशासाठी? आपण तर सेल रिॲक्शन पाहत आहोत, परंतु सेल रिॲक्शन ह्या सेल नोटेशन 1 त्यापासून ऑप्टेन केल्या जातात. ओके, मग आता याला सेल रिॲक्शन कसे करणार? आपण त्याला काय म्हणलेलं आहे? ॲनोड्स. याला काय म्हटलेलं आहे? कॅथोड्स. आता सेल रिॲक्शन कशा लिहितात पहा. यामध्ये पहिला पार्ट असा आहे की याची थिअरॉटिकल माहिती सांगायची झाली तर ॲनोडवर काय असतो? ऑक्सिडेशन. आणि कॅथोड कॅरी काय करतो? रिडक्शन्स. हे फिक्स आहे, म्हणजे ॲनोडवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन्स. हा काय इथे? ऑक्सिडेशन्स. आणि कॅथोडवर काय राहणार? रिडक्शन्स. आता यामध्ये सेल रिॲक्शन लिहायच्यात थिअरॉटिकल पार्ट आपण लिहू शकतो असतो, परंतु तो बोर्डमध्ये तेवढा कंटेंट ऑक्युपाईज होऊ शकणार नाही. आणि जे सेल रिॲक्शन लिहिणार ते नेक्स्टमध्ये येऊ शकेल. त्यामुळं आपण ह्या जी याची माहिती आहे ती ओरली पाहून सेल रिॲक्शन लिहिण्याला सुरुवात करू. तर ओरली माहिती काय आहे? ॲनोडवर काय लिहितो? ऑक्सिडेशन.
कॅथोडवर काय आहे, रिडक्शन्स हा पार्ट इथे पूर्ण आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आता हा लेफ्ट हँड साईडला हा राईट हँड साईडला आहे, जेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रश्न येईल तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन दिसता कामा नये, म्हणजे इलेक्ट्रॉन नसणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पहिला पार्ट आपण ॲनोड घेऊ. ठीक आहे. आपण काय करू, ॲट ॲनोड्स. ॲट ॲनोड, ॲनोडवर काय होणार, ऑक्सिडेशन्स. मग आता काय आहे ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हटल्यानंतर Mg गिव्स काय होणार, Mg2 पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन का आले इथं, 2 पॉझिटिव्ह आहे म्हणून. आणि ऑब्विसली दुसरा प्रश्न असा आहे की जेवढे इलेक्ट्रॉन इथं आपण रिप्रेझेंट करतो, सॉरी हा आयन रिप्रेझेंटेशन करतो, तेवढेच इलेक्ट्रॉन रिलीज होणार. मग तुम्ही म्हणसाल ऑक्सिडेशन आहे, ॲनोडवरच का होणार, रिडक्शन होत नाही का. आता फिक्स एक भाग असा आहे की ॲनोडवर ऑक्सिडेशनच होणार, रिडक्शन होणार नाही, हे तर लिहिले मी. आणि ऑक्सिडेशन क्रियामध्ये काय होते की ऑक्सिडेशन जी क्रिया आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे ॲरोच्या नंतर दाखवल्या जातात, अगोदर नाही. ठीक आहे. मग ॲट कॅथोड्स, कॅथोडवर काय राहणार, रिडक्शन्स. ठीक आहे. मग कोण आहे तो कॅथोड उजव्या साईडला, मग Ag पॉझिटिव्ह प्लस इथं किती आहे, प्लस एकच. मग इलेक्ट्रॉनसुद्धा रिलीज किती, सॉरी ऑब्टेन किती करणार, एकच. मग रिॲक्शन काय होणार, Ag. ठीक आहे. अशा प्रकारचं. मग इलेक्ट्रॉन अगोदर का आणि इथे नंतर का, तर हे आहे ऑक्सिडेशन आणि हे नंतर आहे अगोदरचा जो इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळं हा जो पार्ट आहे तो आहे रिडक्शन्स. ओके. आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 कंबाईन करायचे. ठीक आहे. इक्वेशन 1 आणि 2 काय करायचे, आपल्याला कंबाईन करायचे. आता याला इक्वेशन 1 म्हणू, याला 2 म्हणू. परंतु हे करत असताना आपण काय सांगितलं की ओव्हरऑलमध्ये चार्ज हा आला, म्हणजे इलेक्ट्रॉन आले न पाहिजेत, इलेक्ट्रॉन येता कामा नये. आता इथे इलेक्ट्रॉन 2 आहेत, इथे इलेक्ट्रॉन 1 आहेत. बघू आता कॅन्सल करताना काय होते. तर पहिली रिॲक्शन्स फ्रॉम 1 and 2. तर पहिली रिॲक्शन काय होणार, Mg gives Mg2 पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर Ag पॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन्स गिव्स Ag. आता आपल्याला जर ही रिॲक्शन करायची झाली किंवा हे सॉल्व करायचं झालं, ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची झाली, ह्या हाफ रिॲक्शन झाल्या, म्हणजे आतापर्यंत जो पार्ट पाहिला आपण तो हाफ रिॲक्शनचा पार्ट पाहिला. ही एक हाफ रिॲक्शन, ही एक हाफ रिॲक्शन्स. आपण सेल रिॲक्शन पूर्ण लिहिलं नाही, सेल रिॲक्शन आहे, सेल हाफ रिॲक्शन आहे का नाही, म्हणून त्याला आपण कंबाईन केलं फ्रॉम 1 and 2, म्हणजे दोघाला आपण कंबाईन केलेलं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे पार्ट लिहिला आपण. किंवा याला आपण इथं असा यूज करू शकतो, कंबायनिंग 1 and 2. पण कंबायनिंग करताना आपल्याला माहिती आहे ओव्हरऑल याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन दिसता कामा नये. इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं एकच इलेक्ट्रॉन. मग काय करावं लागेल, इथं मल्टिप्लाय करावे, 2 इथे 2 इथे 2. आता 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार. मग राहणार काय, इथे वरचा पार्ट Mg, खाली काय राहील, टॉईस Ag पॉझिटिव्ह, ॲरो नंतर काय राहणार, वरचा पार्ट तो जो आहे Mg2 पॉझिटिव्ह, त्यानंतर काय राहणार, टॉईस Ag. ओके. तर ही झाली फायनल रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणलं, गॅलोनिक सेल रिॲक्शन रिप्रेझेंटेशन. ही जी रिॲक्शन आहे ती फायनल रिॲक्शन आहे. ओके. तर अशा प्रकारचा पार्ट आहे तो. म्हणजेच आपण सेल नोटेशनवरून सेल रिॲक्शन रिप्रेझेंटेशन करू शकतो, दाखवू शकतो. ओके. तर आपण अशा प्रकारे ही रिॲक्शन दाखवली आहे. एक लक्षात ठेवा, इकडे ॲनोड लेफ्ट हँड साईडला, कॅथोड राईट हँड साईडला, अशा प्रकारचा पार्ट आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता हे सर्व झालं सेल रिॲक्शन्स, सेल नोटेशन्स. हा पार्ट इथे पूर्ण झाला. 2 हाफ रिॲक्शन म्हणून ही एक पूर्ण रिॲक्शन तयार होईल. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट, आता एक आपण फॉर्म्युला पाहणार आहोत.
फॉर्म्युला तो कोणता आहे? तो फॉर्म्युला आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल्स. तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू ई स्टँडर्ड कॅथोड्स मायनस ई स्टँडर्ड्स ॲनोड्स. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे दिलेले होते आता सेल गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंटेशन, तर त्या सेल रिॲक्शनहून सेल नोटेशनवरून आपण ई स्टँडर्ड सेल कॅथोडची व्हॅल्यू आपल्याला माहीत असेल, ई स्टँडर्ड सेल ॲनोडची माहिती असेल तर आपण ई स्टँडर्ड सेल काढू शकतो. किंवा हे जर दोन गोष्टी दिल्या असतील तर ही काढू शकतो, किंवा हे आणि हे दिला असेल तर ई स्टँडर्ड कॅथोड काढू शकतो. ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला तुम्हाला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी होतो, ज्यामध्ये ई स्टँडर्ड कॅथोड आणि ई स्टँडर्ड ॲनोड्स म्हणजे ई म्हणजेच काय आहे ते पोटेन्शियल आहे. ठीक आहे, पोटेन्शियल आहे. ई रिप्रेझेंटेशन कशासाठी केलं आपण? पोटेन्शियलसाठी. तर अशा प्रकारचा पार्ट इथं आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो, काढू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. नाव जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पिरियडला राहील. ओके, थँक्यू.